नाशिकमध्ये काय होते पाहूया. मी पण लढवय्ये म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं शिवसेनेकडे. आपण माघार का घेतली साहेब? यावर खूप मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. खरं म्हणजे दोन उमेदवारांनी अर्ज घेतले होते आपल्याला. एक सांगतो की विधान संदर्भात यावेळेला दुसऱ्या कामात होते, पण इतर ठिकाणी आम्ही सगळ्यांशी चर्चा करून उमेदवार ठरवले. नाशिकमध्ये आमच्या 2 लोकांनी अर्ज भरणार होते आणि ती जबाबदारी इकडले जे आमचे संपर्क प्रमुख आहेत मिरलेकर त्यांच्यावर आम्ही दिली होती, कारण मी दुसऱ्या ठिकाणी होतो. खरं म्हणजे जबाबदारी तशी महत्त्वाची होती, पण घोडेबाजार होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. आता घोडेबाजार अख्ख्या महाराष्ट्रात सुरूच झालेला आहे. तो काय नाशिकमध्येच होतो असं नाही. आणि जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंद्यांसारखे लोक आहेत तिथे सगळ्यात आधी घोडेबाजार होतो आणि मग निवडणुका होतात. हां, आता नाशिकवर लक्ष आहे आमचं. बघू आता काय होतं आहे ते. आमच्याकडे तेवढी मतं आहेत. माननीय शिवसेना पक्षप्रमुख या संदर्भात आमच्या नगरसेवकांना मतदारांना काय भूमिका घ्यायला सांगतात ते तुम्हाला लवकरच पण समजेल. ही चूक झाली आहे? नाही, चूक नाही. ही चूक नाही आहे. याला चूक मी म्हणणार नाही. याचं कारण असं की लोक ही निवडणूक एवढी एकतर्फी दिसत होती की कोणी असं फार उत्साहानं पुढे लढण्यासाठी आले नाही. म्हणजे खरं म्हणजे माझ्या आणि दत्ताजींची चर्चा झाली अनेकदा, कोणी लढायला तयार आहे का. पण जी तफावत आहे त्या तफावतीमुळे कोणी फार पुढे येण्यासाठी उत्सुक दिसले नाही. पण वसंत भाऊ आहे, त्यांनी अर्ज पण घेतलेला होता. आता मग वसंत भाऊ आहे, त्यांना विचार. माजी आमदार अनिल कदम होते, घेतले असते. अर्ज आणणं आणि अर्ज भरणं यात फरक आहे ना. पक्षाच्या आदेशानं अर्ज नक्कीच नॉमिनेशन फॉर्म त्याने आणले होते, पण शेवटी तो उत्साह असायला पाहिजे, तो दिसला नाही. समोर महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार आहे आणि असं असताना आपण त्यांना बाय दिला काय चर्चा करा नाही, असं देखील बोलून दाखवलं की कुठे मला तसं वाटत नाही. मिरलेकर साहेबांचं काही गणित चुकतंय मला तसं वाटत नाही. ही निवडणूक फक्त नाशिकपुरती आहे का? नाही, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे ज्याला यातलं आर्थिक गणित कळत आहे ते असं कोणाचं चुकलं किंवा काय असा प्रश्न निर्माण करणार नाहीत. 100च्या वर जरी आमच्याकडे मतदान असतं तरी आम्ही हे धाडस केलं असतं, एवढंच मी सांगेन. पण बंडखोरी मोठ्या प्रमाणात होती नाशिक असेल राज्यात. अहो, आम्ही निवडणुकीतच नाही तर मी काय बंडखोरी करणार. महायुतीमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली आहे ठिकठिकाणी. नाशिकमध्ये भाजपचेच गीते बंधूंनी उमेदवारी अर्ज भरला. पुण्यामध्ये चांगलं आहे ना. वेगवेगळ्या ठिकाणी बंडखोरी. नगरसेवकांना मतदारांना आर्थिक बळ मिळेल त्याच्यामुळे. आपला उमेदवार जर असता तर महाविकास आघाडीत कोण आपल्या सोबत येते तरी करणार असतं किमान. तुम्ही या विषयाच्या बाहेर पडलं पाहिजे नाशिककरांनी आता. नाही. पण आपल्याला अंधारातून हा सगळा निर्णय झाला असा एक संदेश आपल्याला म्हणजे कोणाला तुम्हाला नाही, उद्धव साहेबांशी चर्चा करून झालं. आम्ही सगळे एकत्रच होतो. माननीय पक्षप्रमुखांशी चर्चा झाली. आमचे सगळे जे इथे उभे आहेत आता त्यांच्याशी चर्चा झाली. या सगळ्यांना मातोश्रीवर सुद्धा बोलवून चर्चा केली. पण मी स्वतः या मताचा होतो की 17 विधान परिषद निवडणुका या काही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या निवडणुका नाही आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निकाल लागले मधल्या काळात त्याच्यामुळे काही ठिकाणी निकाल स्पष्ट दिसत आहेत, निर्णय स्पष्ट दिसत आहेत. त्याच्यामुळे रक्त का आटवायचं. फार ज्या कोणाला लढायची इच्छा आहे ते लढतील. बिनविरोध निवडणुका करायच्या नाहीत हे धोरण होतं. त्यानुसार अनेक ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरले.